नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 27 जानेवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्याकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसे मागतात आणि नंतर परत करत नाहीत. आपल्या पत्नीच्या सफलतेचे कौतुक करा, तिच्या यशाने आनंदी व्हा आणि उज्ज्वल भविष्याची कामना करा. कृतज्ञतेने आणि मनापासून तिच्या कामाचे कौतुक करा. आपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आज तुम्ही स्वप्नांच्या दुनियेत असाल. तुमच्या या व्यवहाराने तुमच्या घरातील व्यक्ती चिंतित होऊ शकतात. वृषभ राशी. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखेच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. आपल्या जवळच्या लोकांसोबत तुम्हाला वेळ घालवण्याची इच्छा होईल, परंतु तुम्ही असे करण्यात सक्षम होऊ शकणार नाही. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकतात. धनाची देवाणघेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याच्या वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी व्हाल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. मिथुन राशी. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण मिळवाल. तुम्हाला आज प्रेमाच्या चॉकलेटची चव चाखायला मिळणार आहे. वरच्या पदावरील व्यक्तीपुढे ढोपर घासावे लागेल. सातत्याने विविध गोष्टीवर एकवाक्यता न झाल्याने तणाव वाढवून त्यामुळे तुमच्या जोडीदाराशी जुळवून घेणे तुम्हाला कठीण पडेल. कर्क राशी. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टिकोन तुम्हाला सोडावे लागतील, कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षण घेण्याचे काम करतात. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आज वातावरणाप्रमाणेच तुमचा मूड बऱ्याच वेळा बदलू शकतो. सिंह राशी. तुमच्याकडे खूपच कमी सहनशीलता आज असेल, परंतु कठोर बोलणे यामुळे आजूबाजूचे लोक अस्वस्थ होतील. मित्राच्या थंड प्रतिसादामुळे तुम्हाला ठेच लागू शकते, पण चित्त शांत ठेवा. त्यामुळे उद्ध्वस्त न होता आपत्ती टाळून मार्ग कसा काढता येईल याचा विचार करा. कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. आज बऱ्याच जुन्या आठवणी ताज्या होतील. कन्या राशी. तुमचे धन कुठे खर्च होत आहे यावर तुम्हाला नजर ठेवण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना करावा लागू शकतो. स्वतःच उपचार ठरवून केले तर त्यामुळे औषधावर अवलंबून राहणे वाढेल. त्यामुळे तुम्ही औषध घेण्याआधी डॉक्टरी सल्ला घेणे हिताचे ठरेल. अन्यथा औषधावर अवलंबून राहणे वाढण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी तुम्हाला खरंच लाभ व्हावा असे वाटत असेल तर इतरांनी दिलेला सल्ला ऐका. तुमच्या जोडीदारासमवेत रोमॅन्स करण्यासाठी आज दिवस खूप चांगला आहे. अध्यात्माकडे आज तुमचा कल जाऊ शकतो आणि तुम्ही कुणी आध्यात्मिक गुरूकडे भेटण्यास जाऊ शकता. तूळ राशी, आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांची सुसंवाद साधा. गुपचूप केलेले व्यवहार तुमच्या प्रतिष्ठेला बाधा आणू शकतात. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. आज तुमच्या जोडीदाराची प्रकृती खालावल्यामुळे तुम्ही तणावाखाली याल. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकता. हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या मित्र लोकांची, प्रिय लोकांची साथ मिळेल. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे. वृश्चिक राशी, प्रेमामध्ये घाई गडबडीने कोणतेही पाऊल उचलू नका. आजच्या दिवशी तुमचे काही मित्र तुमच्या घरात येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवू शकता. तथापि या वेळेत दारू, सिगारेट अशा पदार्थांचे सेवन करणे तुमच्यासाठी चांगले नसेल. आज नातेवाईकही तुमच्यातील भांडणाचे कारण असू शकतात. कुठल्याही कामाला करण्याच्या आधी हे जाणून घ्या की याचा परिणाम तुमच्यावर कसा पडेल. तुम्हाला नुकताच निराशाचा झटका आला असेल तर योग्य पावले उचलली आणि आजच्या विचारांना प्राधान्य दिले तरी बरेच समाधान आणि आराम लाभेल. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. धनुराशी, मुलांच्या बाबतीत सहनशीलता बाळगा किंवा तुमच्यापेक्षा कमी अनुभवी व्यक्तीबाबत धीर धरा. कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे. लक्षात ठेवा, जर वेळेची कदर केली नाही तर यामुळे नुकसान होईल. दिवसा झालेल्या वादविवादानंतर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संध्याकाळ मात्र चांगली घालवाल. आज तुम्ही एकदम शांततेत राहाल आणि मौज मजा करण्याचा तुमचा मूड बनेल. जे लोक आत्तापर्यंत पैशाचा विचार न करता खर्च करत होते त्यांना आज पैशाची अधिक आवश्यकता पडू शकते आणि आज तुम्हाला समजेल की पैशाची आपल्या जीवनात काय किंमत असते. मकर राशी, आज रात्री जीवनसाथीसोबत रिकामा वेळ घालवताना तुम्हाला असे वाटेल की तुम्ही त्यांना अधिक वेळ दिला पाहिजे. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल आणि तो संध्याकाळी बोलून दाखवेल. संतांकडून मिळणारे दैवी ज्ञान समाधान आणि आराम मिळवून देईल. महत्त्वाच्या व्यक्ती कधीही आर्थिक मदत द्यायला तयार असतील. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. कुंभ राशी, चुकीचा संवाद साधण्यामुळे तुमचा दिवस खराब होऊ शकतो. रिकाम्या वेळेचा सदुपयोग झाला पाहिजे परंतु तुम्ही आज या वेळेचा दुरुपयोग कराल आणि यामुळे तुमचा मूड खराब होईल. तुमच्या जोडीदाराशी गंभीर भांडण होईल. घरात आज तुमच्या चांगल्या गुणांची चर्चा होऊ शकते. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल.
दीर्घकालीन फायद्यासाठी शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधानता बाळगा. मीन राशी, आज तुमची व्यस्त दिनचर्या असूनही स्वतःसाठी वेळ काढण्यात समर्थ असाल आणि या रिकाम्या वेळेत आपल्या कुटुंबातील व्यक्तीबरोबर चर्चा आणि गप्पा करू शकता. तुमच्या काही उदासवाण्या वैवाहिक आयुष्यावरून तुमचा जोडीदार तुमच्यावर भडकेल. आज तुम्ही कुठल्या समस्येत पडू शकतात आणि तुम्हाला समजू शकते की चांगल्या मित्रांचे जीवनात असणे खूप गरजेचे आहे. तुमच्या अविचारी वागणुकीमुळे तुमच्या एखाद्या मित्राला तुम्ही अडचणीत टाकाल. आपल्या धनाचा संचय कसा करावा याचे कौशल्य आज तुम्ही शिकू शकता आणि याच कौशल्याला शिकून तुम्ही तुमचे धन वाचवू शकता. मुलाकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात, त्यामुळे त्यांच्या भोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. आपल्या जोडीदाराशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने आपल्या खऱ्या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत राहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.